नमस्कार, मी सुनील बनसोडे. आपण पाहत आहात STV मराठी न्यूज. धाराशिव जिल्ह्यातील परांडा आणि तुळजापूर ही दोन शहरे गेल्या काही दिवसापासून ड्रग्सच्या माध्यमातून चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात आली आहेत. ड्रग्स हे फक्त नाव ऐकून असणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना त्याविरोधात आंदोलन करावे लागत आहे. हे पोलीस प्रशासनाचा कमकुवतपणाचं लक्षणच मानावं लागेल. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे हे ब्रीदवाक्य अंगीकारून सेवेचे वृत्त हाती घेतलेल्या पोलीस प्रशासनाने ड्रग्ज विरोधात मोहीम काढलेल्या तुळजापूरकरांनाच धमकावल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पोलीस नेमके कोणाचे संरक्षण करतात हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. तुळजापूरकरांनी पालकमंत्र्यांच्या समोरच तक्रारदारास पोलीस धमकावत असल्याची तक्रार केल्यानंतर पालकमंत्रीही संतापले होते. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतीत कठोर पावले उचलण्याच्या सूचना धाराशिव जिल्हा बैठकीत दिल्या आहेत. यात जे सहभागी असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई करा आणि तो अहवाल 72 तासात पाठवा. यातील आरोपी कोणीही असो कारवाई करा अशी तंबीच जणू त्यांनी पोलिसांना दिली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने ही चर्चा घेतली आहे. तुळजापूर सारखं देवस्थान, या देवस्थानांमध्ये जर अशा प्रकारचे ड्रग्सचे व्यापारी कोणी असतील, कार्यरत असतील, पूर्ण नेस्तनाबूत करा. कोणालाही सोडू नका, कोणीही किती मोठा असेल तरी, कोणी असू द्या. साहेब 2.5 वर्ष झालं तुळजापुरात ड्रग्सचा प्रकार चालू आहे. त्याच्यावर आम्ही सर्वांनी तुळजापुरातल्या पुजाऱ्यांनी त्यांना निवेदन 1 नाही 4 पाठवले. त्याच्यावर स्मरणपत्र सुद्धा दिलं, परंतु ह्याच्यावर कारवाई होत नाही. उघड 20 ते 25 वर्षाची मुलं एक 8 ते 10 ठिकाण ओपन उघडे तिथं घेतात. साहेब बघा, मी सांगतो SP साहेब तुम्हाला ह्या विषयावर मला बाकीच्या गोष्टी नंतर, पण ह्या विषयावर मी फार हे म्हणजे गांभीर्याने घेतलेलं आहे. कारण मला सुद्धा माझ्या वरिष्ठांकडनं बऱ्याच काय कानपिचके आले. कारण मी शेवटी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि आमच्या देवस्थानामध्ये जर असे प्रकार घडत असतील आणि पुजाऱ्यांसारखी लोक जर तुमच्याकडे निवेदन दिल्यानंतर जर त्याच्यावर कारवाई होत नसेल तर हे दुर्दैव आहे. आम्हाला काहीतरी तुमच्यावर कारवाई करावी लागेल. तुम्ही जर 4-4, 5-5 वेळा पुजारी येऊन जर तुम्हाला निवेदन देतात आणि तुम्ही ठम्मपणे बघत राहतात आणि तरी ड्रग्सचा व्यापार जर खुलेआम चालू राहत असेल तर त्याला जबाबदार तुम्ही आहात. तुम्ही ऍक्शन घ्या ना हवी. SP साहेब मी 5 महिन्यापूर्वी त्याच्यानंतर मी स्वतः वर्क करून आपण स्वतः प्रोएक्टिव्हली ह्याच्यावर कारवाई केलेली आहे. ह्याच्यापैकी कुणीही माझ्याकडे निवेदन आतापर्यंत मी आल्यापासून दिले नाही. अगोदर दिला असेल आणि आपण 4 महिन्यापूर्वी मीटिंग घेत होतो, सर होती त्यामध्ये तिथं पुजारी आणि विषय झाला आणि त्याच्यानंतर आपण प्रोएक्टिव्हली कारवाई केली. सर आपण मीटिंग मध्ये आम्ही होतो, इथं म्हणले की आमच्या पुजारी आला की नावसे टाइम दिले, नावसे थोडे नाही. बघा, मी ह्या विषयावर कुणाचं काय मला घेणं देणं नाही. ठीक आहे सर, आम्ही 1000 लोकांची साई देतो. 1000 लोकांची विनोबा उचलला पोलीस स्टेशनला. आम्ही जर खोटा असलं तर आम्ही 1000 लोक. असं नाही, आता मी निर्णय दिला बैठकीमध्ये यांना सांगितलं 72 तासामध्ये मला लेखी अहवाल पाहिजे. सर तसं मी सांगितल्यानंतर मग पुजाऱ्यांना धमक्या पोलिसांनी कशाला द्यायला पाहिजे? म्हणजे पालकमंत्र्यांसमोर तुम्ही परत तक्रारदाराला धमक्या देत आहेत, म्हणजे तुमचा इन्व्हॉल्वमेंट आहे का काही? नाही. मग कशाला त्यांना धमक्या देतात? चौकशी करा, आरोपी पकडा, कुणी असू द्या. यांच्यातला कुणी असेल त्याला आतमध्ये टाका. साहेबचे आरोपी पकडले की साहेब त्यांच्या तोंडून कोण देणार आहे, करणार आहे, गांभीर्यानं घेतलेलं आहे. मी एकट्याने नाही, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गांभीर्याने घेतलेलं लक्षात घ्या. मला तुमची तक्रार करायला लागेल, तुम्ही जर दमदाटी कराल तर याद राखा. पुढे 2 तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तर चक्क या प्रकरणाची तक्रार मीच पोलिसाकडे केली असल्याची माहिती देऊन उशिरा का होईना यावर भाष्य करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार राणा पाटील यांना जर या प्रकरणाची माहिती पूर्वीच होती तर त्यांनी ड्रग्ज विरोधात पूर्वीच भूमिका का स्पष्ट केली नाही असा सूर आता नागरिकातून उमटत आहे. एकंदरीत या ड्रग्ज प्रकरणी संपूर्ण तुळजापूरकराकडून भविष्यातील धोका ओळखून ड्रग्जला हद्दपार करण्यासाठी पावले उचलली जात असताना पोलिसांकडून मात्र तक्रारदारांना धमकावले जात असल्याचा धक्कादायक आरोप नागरिकातून केला जात आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन नेमके कोणाचे आणि कोणाच्या राजकीय आशीर्वादाने या ड्रग्ज माफियांना पाठीशी घालते असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ज्यांनी काल मला ते धमकी दिली होती की तुम्ही कुठली माहिती दिली नाही वगैरे, पण ह्या माध्यमात असं झालंय की आता मी माहिती देतो असं ड्रग्स माफियाला एक उघड झाल्यामुळे आता माझ्या जीवाला धोका झालेला आहे. आणि तसं अधिकारी मला असं धमकावत आहेत की तुझ्यावर कारवाई करतो. ही एक कुठेतरी तक्रारदाराला भीती वाटण्यासाठी झालेला आहे.
काल पालकमंत्र्यांसमोर सुद्धा त्यांनी धमकी दिलेली गेलेली आहे. मग हे पालकमंत्र्यांना सुद्धा घाबरले नाहीत. हा विषय इतका आमच्यासाठी म्हणजे गंभीर विषय बनलेला आहे. प्रशासन जो ड्रग्स जो तुळजापुरात चालू आहे ह्याचे आरोपी सर्व पकडले पाहिजे. हा पूर्ण इथला ड्रग्स माफिया आणि ड्रग्स जो प्रमाण चालू संपला पाहिजे. यांनी काल पुजारी, व्यापारी आणि तुळजापूर शहरातील रहिवाशांची बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये पोलीस डिपार्टमेंटला 72 घंट्याच्या आत अहवाल देण्याचे आवाहन केले. त्या अनुषंगाने जर 72 तासाने पोलीस डिपार्टमेंट नाही दिले अहवाल बिहवाल तर या अनुषंगाने तुळजापूर शहरवासी, पुजारी, व्यापारी या सर्वाला घेऊन सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ व पुढील रूपरेषा ठरवू. आमचे पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिनजी शिंदे यांना काल DYSP साहेबांनी पालकमंत्र्यांसमोर धमकावल्या प्रकरणी त्याचा निषेध म्हणून आज आम्ही उपोषणास बसलो आहे. माझी DYSP साहेबांना किंवा पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे की तक्रारदार लोकांना धमकावण्यापेक्षा एवढीच शक्ती तुम्ही जर ह्या ड्रग्जमध्ये जे अडकलेले गुन्हेगार आहेत त्यांना पकडण्यासाठी जर घालवली साहेब तर आम्ही स्वतः सर्व तुळजापूरचे नागरिक तुमचा आणि हा पोलीस प्रशासनाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात भव्य असा सत्कार करू. केव्हा ज्यावेळेस तुम्ही आम्हा सर्व तुळजापूरवासियांना आणि ह्या युवक पिढीला ह्या ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर काढचाल आणि हा तुळजापूर शहराला जिथून हा ड्रग्सचा पुरवठा होतो तो पुरवठा बंद करून आम्हाला ह्या विळख्यातून बाहेर काढचाल. आणि माझं ह्या तुळजापुरातील युवकांना आणि नागरिकांना एक कळकळीचं आव्हान आहे की हा जो ड्रग्सचा जो विळखा वरचेवर घट्ट होत चाललेला आहे तुळजापूर शहराच्या भोवती त्याला आपण सर्व शहरवासियांनी कुठलेही राजकारण न करता कुठल्याही बाकीचं जातीपातीचं किंवा राजकीय ह्याला बळी न पडता आपण सर्वांनी हा गंभीर अशा समस्येला समर्थपणे तोंड देणं गरजेचं आहे. कारण हा आपल्या तुळजापूरच्या युवा पिढीचा भविष्याचा विषय आहे. त्याच्यामुळं मी सर्व पक्षाच्या, सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या, समाजातील सर्व घटकातील लोकांना एक आव्हान करतो की ह्या लढ्याच्या विरोधात आपण सर्व तुळजापूरकरांनी एकवटलं पाहिजे आणि समर्थपणे तोंड देऊन ह्या समस्येतून आपण बाहेर पडलं पाहिजे. पोलीस प्रशासनाकडून तुळजापूरकर यांना मिळणाऱ्या वागणुकीसंदर्भात पोलिसांच्या भूमिकेवर संभ्रम निर्माण होत आहे. फिर्यादीलाच आरोपी बनवण्याचे कट कारस्थान रचले जात असल्याची भावना नागरिकात निर्माण झाली आहे. तुळजापूरमध्ये ड्रग्जला हद्दपार करण्यासाठी लाक्षणिक उपोषण करावं लागतं ही बाब पोलिसांची नामुष्की वाढवणारी नक्कीच आहे.